नमस्कार. अनेकदा असं होतं की आपण मोठ्या आरोग्य समस्यांची उत्तरं मोठ्या शहरांमध्ये, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये शोधत असतो. पण कधीकधी याचं उत्तर आपल्याला अगदी अनपेक्षित ठिकाणी मिळतं, एखाद्या लहानशा गावात. आज आपण महाराष्ट्रातल्या अशाच एका गावाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने ॲनिमियासारखा एका मोठ्या आव्हानाला हरवून सगळ्या देशासमोर एक जबरदस्त उदाहरण ठेवले आहे. हे आहे गोंदिया जिल्ह्यातलं लोहारा गाव. बघता क्षणी तुम्हाला वाटेल की हे एक साधं, शांत गाव आहे. पण याच साधेपणात एक खूप मोठी, एक विलक्षण शक्ती लपलेली आहे. या गावाने अशी एक कामगिरी करून दाखवली आहे, जी फक्त गोंदिया जिल्ह्यासाठीच नाही, तर संपूर्ण राज्यासाठी एक नवी दिशा ठरली आहे. मग प्रश्न हाच आहे की त्यांनी हे केलं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर या एका आकड्यात आहे, 100%. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. लोहारा गावातली प्रत्येक महिला आणि प्रत्येक मुलगी आज ॲनिमिया मुक्त आहे. हा आकडा म्हणजे फक्त एक संख्या नाहीये, तर हे एका संपूर्ण गावाने एकत्र येऊन केलेल्या मेहनतीचं आणि त्यांच्या पक्क्या निर्धाराचं प्रतीक आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाची प्रत्येक पायरी आपण समजून घेऊया. या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण सुरुवात करूया की हे गाव एक आदर्श कसं बनलं. मग त्यांनी नेमकं कोणतं आव्हान स्वीकारलं होतं ते समजून घेऊ. त्यानंतर त्यांच्या यशामागची एकीची ताकद काय होती ते पाहू. या विजयाचा गावावर काय परिणाम झाला आणि शेवटी या संपूर्ण मॉडेलमधून आपण काय धडे घेऊ शकतो यावरही एक नजर टाकू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. लोहारा गावाने स्वतःला एक मॉडेल म्हणून कसं सिद्ध केलं आणि सार्वजनिक आरोग्यासाठी एक नवीन मापदंड कसं तयार केला हे आपण पाहूया. पण हे यश मिळवण्याआधी त्यांच्या समोर एक मोठी आणि अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी समस्या होती. लोहाराने नेमकं कोणत्या समस्येवर मात केली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही लपलेली समस्या होती ॲनिमिया. आपण अनेकदा याला फक्त रक्ताची कमतरता असं म्हणतो, नाही का? पण याचा परिणाम त्यापेक्षा खूप गंभीर असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी होतं, तेव्हा अंगातली सगळी ताकदच निघून जाते. सततचा थकवा, अशक्तपणा जाणवतो आणि याचा सर्वात वाईट परिणाम होतो तो आपल्या समाजातल्या महिला आणि मुलांच्या आरोग्यावर. तर मग त्यांनी हे 100% यशाचं शिखर गाठलं तरी कसं? यामागे कोणतीही जादू नव्हती. यामागे होती एका संपूर्ण समुदायाची एकजूट आणि सगळ्यांनी मिळून तयार केलेली एक पक्की व्यावहारिक योजना. त्यांच्या यशाची ही 4 सूत्र होती. त्यांनी सुरुवात केली जनजागृतीपासून, म्हणजे ॲनिमिया काय आहे आणि तो किती धोकादायक आहे हे लोकांना आधी पटवून दिलं. त्यानंतर नियमित आरोग्य तपासण्या आणि हिमोग्लोबिन टेस्ट सुरू केल्या. तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे योग्य आहाराबद्दल मार्गदर्शन. काय खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होईल हे सोप्या भाषेत समजावलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं पाऊल, गावातल्या प्रत्येक महिलेचा आणि मुलीचा यात सक्रिय सहभाग त्यांनी मिळवला. आणि या यशाचं श्रेय पुन्हा एकाला नाही देता येणार. ही एक टीम होती, एक मोठी टीम. यात ग्रामपंचायत होती, आरोग्य विभाग होता, अंगणवाडी आणि आशाताई होत्या आणि स्वतः गावकरी. हे सगळे एकाच ध्येयासाठी एकत्र आले होते. आता तुम्हाला वाटेल किती मोठं गाव असेल हे? तर बघा, लोहारा गावची लोकसंख्या आहे फक्त 1744. त्यात 841 महिला आहेत. विचार करा, 2000पेक्षा कमी लोकसंख्येच्या या छोट्याशा समुदायाने आरोग्याच्या क्षेत्रात किती मोठा आणि 100% यशस्वी बदल घडवून आणलाय. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. ॲनिमियावर मिळवलेला विजय ही तर फक्त एक सुरुवात होती. या एका आरोग्य विजयाने संपूर्ण समाजामध्ये सकारात्मक बदलांची एक नवी लाटच निर्माण केली. हो, हा विजय फक्त ॲनिमिया मुक्तीपुरता मर्यादित राहिला नाही. खरं तर ह्या एका यशाने गावाला एक नवीन आत्मविश्वास दिला आणि ही एका मोठ्या सामाजिक बदलाची सुरुवात ठरली. जरा लोहाऱ्याच्या या यशाच्या या प्रवासावर नजर टाका. 2010मध्ये तंटामुक्त गाव पुरस्कार, त्यानंतर स्वच्छतेसाठीचा पुरस्कार आणि आता 2024मध्ये व्यसनमुक्ती अभियानाची सुरुवात. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, एक यश दुसऱ्या यशाला जन्म देतं आणि सकारात्मक बदलांची एक साखळी तयार होते. आणि व्यसनमुक्ती मोहिमेबद्दल बोलायचं झालं तर तब्बल 45 लोकांनी व्यसनमुक्त होण्याची शपथ घेतली आहे. हा आकडा फक्त आरोग्य सुधारणाच नाही, तर सामाजिक सुधारणेची ताकद दाखवतो. आता आपण वळूया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. लोहाराचा या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हे एक यशस्वी बदलाचं मॉडेल किंवा एक ब्लूप्रिंट म्हणून काम करू शकतं. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण कोणता एक सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकू शकतो? असा कोणता विचार आहे जो आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो? लोहाऱ्याच्या यशाची सूत्र खूप सोपी आणि स्पष्ट आहेत. पहिलं, एकच ध्येय जे सगळ्यांनी मिळून ठरवलं. दुसरं, समाजातल्या प्रत्येक घटकाचं सहकार्य.
तिसरं, फक्त बोलणं नाही तर सातत्याने कृती करणं. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, एका यशातून मिळालेली ऊर्जा तिथेच न थांबवता ती पुढच्या मोठ्या ध्येयासाठी वापरणे. एका गावाच्या आरोग्याच्या विजयाने संपूर्ण जिल्ह्याला एक नवी आशा दिली आहे. आता प्रश्न हा आहे की पुढचं आदर्श गाव कुठे तयार होईल? कदाचित आपल्याच आसपास कुठेतरी. पुढच्या बदलाची सुरुवात करण्यासाठी फक्त एका दृढ निश्चयाची गरज आहे.